एडवर्ड ग्लेझर नावाचे फेमस अर्बन इकॉनॉमिस्ट आहे. त्यांनी ट्रायम्फ ऑफ सिटी म्हणून पुस्तक लिहिले. त्यांना जाऊन भेटलो. ते मी अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी असताना भारतात आले होते आणि त्यांची माझी ओळख झाली. त्यानंतर चर्चा करता करता त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही सर्व इंडियन लोकांनी साऊथ कोरिया कसा पुढे गेला, सिंगापूर कसा पुढे गेला, चायना कसं पुढे गेलं याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणले हे करा. त्याच वेळेला एक असा प्रसंग आला, आपल्याला माहीत असतील जगप्रसिद्ध नोबेल प्राइज विनर आहेत पॉल क्रुगमन. त्यांच्याकडं एक अशी ॲक्सिडेंटली आमची बैठक झाली. ते असेच म्हणले की इंडियन शुड लर्न फ्रॉम साऊथ कोरिया हाऊ टू डेव्हलप. सिंगापूर इज अनादर एक्झाम्पल. मग असाच कालावधी गेला आणि मी इंडियाला परत आलो आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेमध्ये मी एकदा गेलो मनिलाला. तिथून माझे एक मित्र होते. ते म्हणले तुम्हाला मी काही ग्रँट देतो, तुम्ही या 2-3 देशांचा अभ्यास करा. त्यामुळे मी चीन, साऊथ कोरिया, सिंगापूर अशा 2-3 देशांचा डिटेल्ड डेव्हलपमेंट एक्सपिरियन्सचा अभ्यास केला. त्यानंतर मी ह्या विषयाकडे फार डीपली बघायला लागलो आणि त्यातून मी बरीच अशी लेक्चर्स देत गेलो. बाहेर मी अमेरिकेत 6 महिने असतो आणि देशामध्ये मी 6 महिने असतो. माझी मुलं तिकडं आहेत आणि तिथंही मी कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवतो आणि भारतामध्ये मी IASच्या मुलांना मेन एक्झामिनेशनचं ट्रेनिंग देतो. त्यामुळे ह्या विषयामध्ये मला अभ्यास करणं किंवा नोट्स काढून शिकवणं अशा प्रकारचं काम हळूहळू मी बऱ्याच मोठ्या प्रमाणात केलं. सारथी म्हणून संस्था आहे पुण्यामध्ये. तिथं गेले 5-6 वर्ष मी हा एक प्रकारचा एक छंद म्हणून सर्व मुलांना निरनिराळ्या टॉपिकवर शिकवतो. ते साधारणतः हे माझं असं बॅकग्राऊंड आहे. त्यामुळं मी बऱ्याच विषयावर असा बोलत राहतो.